Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn active and passive voice with model verbs or model auxiliaries. चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. यापूर्वी बेसिक कॉन्सेप्ट ऑफ चेंज द व्हॉइस म्हणजेच जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करतो तेव्हा कर्मानी वाक्याला सुरुवात करतो, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरतो, जर प्रोनाउन नसेल तर त्याची द्वितीय वापरतो आणि त्यापूर्वी बाय वापरतो. ही बेसिक कॉन्सेप्ट आहे. त्या जर तुम्ही शिकला तर जसं जसं आपण पुढे जाऊ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते तुम्हाला एकदम सोपं जाईल. आज आपण मॉडेल ऑक्झिलरीज जर वाक्यात असतील तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा हे शिकणार आहोत. ओके, मॉडेल वर्ब्स म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरीज असं आपण म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ मॉडेल ऑक्झिलरीज, प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज अँड सेमी मॉडेल ऑक्झिलरीज. प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज आर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड. काय आहेत हे? प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. त्याला मूळ क्रियापद नाही तर हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण, म्हणजे सहाय्यक क्रियापदाचे हे वाक्यात काम करत असतात. वाक्यात हे कुठे येतात तर क्रियापदाचा V1 किंवा बेस फॉर्म असतो त्याच्या पूर्वी हे वाक्यात येत असतात. प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज. प्युअर मॉडेल ऑक्झिलरीजला कोणतंही इन्फ्लेक्शन लागत नाही, जसं की SES प्रत्यय, ING प्रत्यय, ED प्रत्यय हे कधीही लागत नाही. त्याचबरोबर इन्फिनिटिव्ह टू हा प्रत्यय पण कधीही लागत नाही. जर वाक्यातलं प्रोनाउन करता बदलला म्हणजे I, we, you, you, he, she, it कशानंतरही हे प्युअर मॉडेल ऑक्झिलरी झाले तरी त्यामध्ये बदल होत नाही. त्याचा वापर आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी करत असतो. ओके, ही बेसिक इन्फॉर्मेशन होती प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज बद्दल. सेमी मॉडेल ऑक्झिलरीज आर आउट टू, नीड टू, डेअर, यूज्ड टू, हॅव टू, हॅज टू अँड बी एबल टू. नाव दीज आर सेमी मॉडेल ऑक्झिलरीज. सेमी मॉडेल ऑक्झिलरीज ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे तर काही प्रमाणात हे मूळ क्रियापदासारखे चालतात, काही प्रमाणात मूळ क्रियापदासारखे चालतात. जसा कर्ता बदलेल त्याप्रमाणे ह्याच्या रूपात पण काही आंशिक बदल होत असतो. ओके, नाव डू यू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन प्युअर मॉडेल ऑक्झिलरीज अँड सेमी मॉडेल ऑक्झिलरीज? नाव बोथ मॉडेल ऑक्झिलरीज एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी, नेसेसिटी, परमिशन, ऑब्लिगेशन, सजेशन, नेसेसिटी एक्सेट्रा. म्हणजे शक्यता, क्षमता, परवानगी, गरज, शिफारस, संभावना हे दर्शविण्याचं काम कोण करत असतात? मॉडेल ऑक्झिलरीज. ओके, मॉडेल ऑक्झिलरीज जर वाक्यात असतील तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते आपण शिकणार आहोत. वाक्य ज्या टेन्समधलं असेल त्या टेन्स प्रमाणे आपण इथं बदल करायचा आहे. ओके, वाक्य इथं लिहिलेले आहेत ॲक्टिव्ह व्हॉइसची, आपण याचा करायचा आहे पॅसिव्ह व्हॉइस. सर्व वाक्यातून ह्या काय वापरलेल्या आहेत तर मॉडेल ऑक्झिलरीज वापरलेले आहेत. ओके, मॉडेल ऑक्झिलरीज असेल तर काय बदल होतो हे शिकणार आहोत. आय कॅन वॉश द रूम म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट प्रमाणे यातलं कर्म कोणतं आहे तर वॉश म्हणजे धुतो, काय तर द रूम. मग द रूम हे काय झालं आपलं ह्यातलं ऑब्जेक्ट झालं. मग हे वाक्य कसं होईल? द रूम. ह्यात कॅन हे मॉडेल ऑक्झिलरीज वापरले, काय दर्शवितं तर शक्यता दर्शवितं. कॅन म्हणजे शकणे, काय दर्शवितं तर शक्यता दर्शवितो. व द रूम हे आपलं काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं? द रूम कॅन, कॅन नंतर आपल्याला काय वापरायचं इथं? बी वापरायचं. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. द रूम कॅन बी, बी आपल्याला इथं वापरायचे. त्यानंतर क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल कॅन बी वॉश्ड, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट कोण आहे? आय, प्रोनाउन आहे त्याची द्वितीय मी. ओके, काय केलं इथं तर कॅन नंतर फक्त बी वापरलं. बाकी सर्व नियम बेसिक कॉन्सेप्टनुसारच, म्हणजे कर्मानी वाक्याला सुरुवात, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, कर्त्याची द्वितीय, त्यापूर्वी बाय. फक्त बदल काय लक्षात ठेवायचा इथं? बी. मग बी आपण कधी वापरलंय तर जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यात रूट वर्ब असेल म्हणजे V1
रूट वर्ब असेल तेव्हा आपण इथं काय वापरायचे, हे बघा, जेव्हा V1 असेल तेव्हा आपल्याला बी वापरायचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, V1 असेल तेव्हा बी वापरायचं आहे. बाकीचे नियम सर्व काळांना असतात तसेच, फक्त इथं मॉडेल ऑक्झिलरी कॅन आहे म्हणून इथं आपण काय वापरलं, बी वापरलं. ओके, आय शॅल कंप्लीट द प्रोजेक्ट. काय आहे यातलं कर्म, द प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट हे वाक्यातलं कर्म आहे. द प्रोजेक्ट कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरलं ह्यात, तर शॅल. आपण इथं शॅल वापरू शकतो का, तर वापरू शकतो, पण हे फॉर्मली बरोबर आहे का, तर नाही. ह्याच्या वचनाप्रमाणे म्हणजे हा द प्रोजेक्ट हा कोण आहे, तर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी करता झाला हा कोण, तर द प्रोजेक्ट. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, तर विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. ओके, म्हणजे इथं आपलं काय आहे ना, द प्रोजेक्ट विल. विल का घेतलं समजलं, विल बी. इथं हा पर्सन कोण आहे, तर हा फर्स्ट पर्सन आहे. मग फर्स्ट पर्सनला ओल्ड इंग्लिशमध्ये सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, आय शॅल, वी शॅल असे वापरायचे. अलीकडं मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळीकडे विल वापरतात. ओके, आय विल वापरला तरी पण बरोबर आहे, पण इथं आपण पर्पजली विल वापरलं कारण हा कोण आहे, तर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. मग थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला आपण काय वापरतो, तर विल. म्हणून द प्रोजेक्ट विल बी क्रियापद कोणतं आहे, तर कंप्लीट. चं पास्ट पार्टिसिपल काय येणार, कंप्लीटेड. कंप्लीटेड बाय सब्जेक्ट आहे मी, त्याची सेकंड केस आयची, सेकंड केस मी किंवा ऑब्जेक्ट केस मी आणि त्यापूर्वी बाय. ओके, काय वापरली इथं आपण, बी वापरलं, विल बी. हे लक्षात ठेवायचं. थर्ड सेंटेन्स, यू आउट टू फॉलो द रूल्स. क्रियापदाला प्रश्न विचारायचा, फॉलो काय फॉलो करतो, तर द रूल्स. वाक्य कसं होईल, द रूल्स आउट टू बी, द रूल्स काय आहे इथं, सहाय्यकारी क्रियापद आउट टू. जसंच्या तसं घेतलंय, आउट टू बी क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल काय आहे, फॉलोचं, फॉलो. टू बी फॉलोड बाय कोण आहे सब्जेक्ट, यू. यू हा यूज राहतो. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, माय मदर यूज्ड टू टीच लँग्वेज. टीच वर्ब आहे, क्रियापद आहे, बेस फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपण इथं बी वापरणार आहोत. इथं पण फॉलो बेस फॉर्ममध्ये आहे म्हणून इथं आपण बी वापरले. टीच हे पण बेस फॉर्ममध्ये आहे म्हणजे वर्तमान काळात आहे म्हणून इथंही आपण बी वापरणार आहोत. ऑब्जेक्ट काय आहे, तर लँग्वेज. लँग्वेज हे काय आहे, ऑब्जेक्ट. शिकविते काय, तर लँग्वेज. लँग्वेज वाक्याची सुरुवात आपण कशाने केली, तर लँग्वेजने केली. सहाय्यकारी क्रियापद काय आहे, यूज्ड टू. लँग्वेज यूज्ड टू बी वापरलं का, तर इथं क्रियापदाचा बेस फॉर्म आहे म्हणून लँग्वेज यूज्ड टू बी. टीचचं पास्ट पार्टिसिपल टॉट. टॉट बाय नाउन आहे माय मदर, जसंच्या तसं माय मदर वापरायचंय. ओके, माय मदर. लँग्वेज यूज्ड टू बी क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल नाउन आहे तसंच त्यापूर्वी बाय. समजलं काय वापरलं आपण, इथं पण बी वापरलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, ही कॅनॉट लिफ्ट द हेवी बॉक्स. निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा इथं, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तरी त्याच पद्धतीनं करायचे, त्यात काही खूप मोठा बदल होतो असं नाही. लिफ्ट प्रेझेंट टेन्समध्ये आहे, वाक्य कसं होईल, द काय आहे ऑब्जेक्ट इथं, हेवी बॉक्स. द हेवी बॉक्स काय आहे इथं, कॅनॉट. द हेवी बॉक्स नंतर आपण जसंच्या तसं काय वापरायचं, कॅनॉट. कॅनॉट बी
काय वापरायचंय बी. कॅनॉट नंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर बी वापरलं काय तर लिफ्ट हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. कॅनॉट बी क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल लिफ्टेड. कॅनॉट बी लिफ्टेड बाय कोण आहे सब्जेक्ट ही, त्याची द्वितीय हिम. सब्जेक्टचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट. नंतरचं वाक्य बघा, ही वुड हॅव कम्प्लिटेड हर टास्क. वाक्याचं निरीक्षण करा. कम्प्लिटेड पास्ट फॉर्ममध्ये आहे किंवा पास्ट पार्टिसिपल. हॅव कम्प्लिटेड म्हणजे इथं क्रियापदाचं रूप बघा, ते जर V3 असेल, हॅव नंतर, हॅव हॅज नंतर जनरली क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल असतं. ते जर असेल क्रियापदाचं V3 तर आपण इथं काय बदल करायचंय ते बघा. हर टास्क हे काय झालं आता आपलं ऑब्जेक्ट झालं. हर टास्क पूर्ण केला काय तर टास्क. हर टास्क ओके, हे ऑब्जेक्ट झालं. पूर्ण केलं काय तर तिचे काम, म्हणून हर टास्क. इथं वुड हॅव हे काय वापरलेलं आहे, इथं मॉडेल ऑक्झिलरीज आहे. हे जसंच्या तसं आपण काय करायचंय इथं वापरायचंय. मग हर टास्क वुड हॅव इथं कम्प्लिटेड आहे म्हणून आपण इथं काय वापरायचंय बीन वापरायचंय. ओके, हर टास्क वुड हॅव बीन कम्प्लिटेड बाय कोण आहे यू. काय वापरलं वाक्यात आपण इथं बीन वापरलं. का वापरलं बीन वाक्यात तर इथं क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे. ओके, काय लक्षात ठेवायचं, मॉडेल ऑक्झिलरीचं जेव्हा आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा जर बेस फॉर्ममध्ये असेल तर बी वापरायचं मॉडेल ऑक्झिलरी नंतर, आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल असेल तर बीन वापरायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अ टास्क वुड हॅव बीन कम्प्लिटेड बाय यू. ओके, समजलं वाक्य. पुढचं वाक्य बघूया. ही कुड हॅव सॉल्व द पझल. इथं पण पास्ट पार्टिसिपल आहे. ओके, V3 म्हणजे आपल्याला इथं काय वापरायचंय बीन वापरायचंय. यातला ऑब्जेक्ट कुठला आहे सोडवितो काय तर द पझल. सहाय्यकारी क्रियापद काय आहे कुड हॅव. पझल कुड हॅव नंतर आपल्याला काय वापरायचंय बीन. कुड हॅव बीन द पझल. कुड हॅव बीन क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल सॉल्व्ड बाय कोण आहे करता ही. ची द्वितीय काय येणार सेकंड केस हिम. ओके, काय वापरलं इथं आपण बीन वापरलं. का बीन वापरलं तर इथं क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे. ओके, दे हॅव टू सेंड द ईमेल. नेक्स्ट सेंटेन्स, यातलं ऑब्जेक्ट काय आहे सेंड केला काय तर द ईमेल. हे झालं ऑब्जेक्ट. द ईमेल. आता इथं हॅव वापरलेलं आहे, या वाक्यात हॅव आहे. इथं दे हे काय आहे बघा, या वाक्याचं निरीक्षण करा. दे हा कोण आहे तर थर्ड पर्सन प्लुरल नंबर आहे दे. पण आता इथं कोण झाला तो आपला, इथं ऑब्जेक्ट काय झालं इथं सब्जेक्ट झालंय. मग हा सब्जेक्ट कोण आहे तर द ईमेल थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर झाला द ईमेल. मग इथं आपण काय वापरायचे हॅज वापरायचंय. ओके, जसं आपण इथं विल वापरलं तसंच इथं विचार करा. इथं दे आहे म्हणून ह्या वापरलं, इथं थर्ड पर्सन आला म्हणून इथं आपल्याला हॅज वापरायचं. द ईमेल. मग वाक्य कसं होईल आपलं द ईमेल हॅज. काय आहे द ईमेल हॅज रूट वर्ब आहे. रूट वर्ब आहे म्हणजे काय येणार इथं द ईमेल हॅज टू बी. जसंच्या तसं वाक्य घेतले बघा. द ईमेल हॅज टू बी क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल सेंट. द ईमेल हॅज टू बी सेंट बाय देम. ओके,
समजलं वाक्य? द ईमेल हॅज का वापरलं समजलं? कारण हा काय आहे तर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. मग थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरला आपण हॅव नाही वापरत, मग काय वापरतो? हॅज वापरतो. म्हणून इथं द ईमेल हॅज टू बी सेंट बाय देम. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, यू मस्ट नॉट टू टच द फ्लावर्स. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. निगेटिव्ह सेंटेन्स असलं तरी त्याच पद्धतीनं करायचं. काय आहे इथं? द फ्लावर्स. ऑब्जेक्ट काय आलं? स्पर्श करू नका. कशाला? तर द फ्लावर्स. मग द फ्लावर्स हे आपलं ऑब्जेक्ट आलं. द फ्लावर्स. त्यानंतर आपण काय वापरायचं? मॉडेल ऑक्झिलरीज वापरायचे. द फ्लावर्स मस्ट नॉट, द फ्लावर्स मस्ट नॉट आहे बघा. जसंच्या तसं आपण वापरलंय. द फ्लावर्स मस्ट नॉट बी टच्ड. मस्ट नॉट बी टचचं पास्ट पार्टिसिपल टच्ड बाय. यूची द्वितीय यूच राहते. ओके. द फ्लावर्स मस्ट नॉट बी टच्ड बाय यू. ओके. लास्ट सेंटेन्स, दे माइट हॅव सीन द मूवी. सीन पास्ट पार्टिसिपल आहे. मग पास्ट पार्टिसिपल असलं क्रियापदाचं की तिथं आपण काय वापरायचं आहे? बीन वापरायचं आहे. यातला ऑब्जेक्ट काय आहे? सीन, पाहिली. काय? तर द मूवी. मग द मूवी इथं काय येणार? ऑब्जेक्ट येणार. द मूवी. माइट हॅव हे काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी आहे. माइट हे मॉडेल ऑक्झिलरी जसंच्या तसं वापरायचं. द मूवी माइट हॅव बीन का वापरलं? तर इथं सीन आहे म्हणून. सी सॉ सीन क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणून द मूवी माइट हॅव बीन क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल सीन बाय देम. देची द्वितीय देम. समजलं? काय केलं इथं आपण? सीन आहे म्हणून इथं बीन वापरलं. लक्षात कोणती गोष्ट ठेवायची? जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मॉडेल ऑक्झिलरी आले, मग ते अफर्मेटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर त्याच्यानंतर जर V1 म्हणजे बेस फॉर्म असेल तर बी वापरायचं. आणि जर पास्ट फॉर्म असेल म्हणजे पास्ट पार्टिसिपल असेल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, तर पॅसिव्ह व्हॉइस करताना बीन वापरायचं. बाकीचे आपले जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याप्रमाणे वाक्यात बदल करायचा. ओके. लेक्चर आवडलं असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.